श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। नवरात्री उत्सव 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर आपल्याला नवरात्री उत्सव साजरा करायचा आहे आणि नवरात्री उत्सवामध्ये अत्यंत छान अशा गोष्टी किंवा छान सेवा, घरातलं वातावरण आपल्याला मंगलमय ठेवायचं आहे आणि घरातल्या स्त्रीचा मान ठेवायचा आहे। या सगळ्या गोष्टी पाळून त्याच्या सोबत आपल्याला सेवा करायची आहे, ती म्हणजे दुर्गा सप्तशती पाठाची। लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये या काळामध्ये माता लक्ष्मी सूक्ष्म रूपात वास करत असते आणि तिचा वास आपल्या घरात असतो। कोण कसं वागत आहे, कोण काय करत आहे ह्याच्याकडे तिचं संपूर्ण लक्ष असतं आणि आपल्या कुलदेवीचा कुळाचार म्हणून ही सगळ्यात मोठी सेवा, उच्च कोटीची सेवा मानली जाते दुर्गा सप्तशती। मात्र काही काही लोकांना याची अजून संपूर्ण माहिती नाहीये की पाठ कसे करावेत। कुणी डायरेक्ट अध्याय पहिला करू लागतं, तर कुणी डायरेक्ट पूर्ण पुस्तकच वाचतं। म्हणजे कुणाला पूर्ण माहिती नाहीये, जे नवीन सेवेकरी आहेत ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे की दुर्गा सप्तशतीचे पारायण कसे करावे, केव्हा करावे, कोणी करावे, कशासाठी करावे, काय फल प्राप्ती होते, काय नियम आणि अटी आहेत, का करावे, हे सगळेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे। तर व्हिडिओ काहीही स्किप न करता संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल आणि कुठलीही माहिती तुमच्याकडून राहणार नाही। आता दुर्गा सप्तशतीमध्ये 4 ते 5 प्रकारचे ग्रंथ येतात। एक एकदम मोठा ग्रंथ येतो ज्याला दुर्गा सप्तशतीचंच नाव आहे। दुर्गा सप्तशती सगळ्याला नाव आहे, मात्र असे एवढा मोठा ग्रंथ एक येतो ज्याचं अक्षर पण खूप मोठं असतं। केंद्रामध्ये येतं ते निळ्या रंगाचे ग्रंथ येतो, ते थोडंसं छोटं आहे, मराठीत आहे आणि थोडं छोटं आहे, त्याचे अध्याय थोडे छोटे आहेत। आता माझ्याकडे जे आहे ते बघा, दुर्गा सप्तशती ओवीबद्ध सप्तशती, जितेंद्रनाथ ठाकूर संपादन, हे दुर्गा सप्तशती माझ्याकडे आहे। दुर्गा सप्तशती मधले कुठलेही तुम्ही दुर्गा सप्तशती अध्यात्म घ्या, कुठलेही घ्या, कोणतंही तुम्ही घेऊ शकता। असं नाहीये की महात्म्य घ्या। दुर्गा सप्तशतीमध्ये फक्त तुम्ही दुकानदारांकडे गेलात की दुर्गा सप्तशती मागा आणि मराठी मागा, तुम्हाला मिळून जाईल। कुठल्याही ग्रंथाच्या पुस्तकामध्ये जावा, दुर्गा सप्तशती हवा आहे सांगा, तुम्हाला हा आहे मिळून जाईल। असं नाही की फक्त केंद्रातलंच वाचलं पाहिजे, सगळ्यामध्ये तीच माहिती आहे, तेच सगळं आहे। त्यामुळे तुम्ही पुस्तकासाठी सेवा थांबवू नका, ग्रंथासाठी सेवा थांबवू नका आणि ग्रंथ कुठलाही असो, आपण तो मनोभावे करायचा आहे हे लक्षात घ्या। आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला माहिती देणार आहे की कोणता अध्याय वाचल्याने आपल्याला कोणती फलप्राप्ती होते। मग तुम्ही हे नित्य सेवेमध्ये पण उतरवू शकता। जेव्हा मी तुम्हाला सांगेन की पहिल्या अध्यायाचा हा फायदा आहे, दुसऱ्या अध्यायाचा हा फायदा आहे, तेव्हा तुम्ही ते नित्य सेवेमध्ये करू शकता तुमच्या अडचणीनुसार। आता बघा, अध्याय पहिला भगवतीचे महात्म्य व मधु कैटत वध असं त्यांनी दिलेलं आहे। अध्याय दुसरा देवाच्या तेजापासून देवीचा प्रादुर्भाव आणि महिषासुराच्या सेनेचा वध दिलेला आहे। अध्याय तिसरा सेनापतीसह महिषासुराचा वध त्यांनी त्यामध्ये दिलेला आहे। अध्याय चौथा इंद्रादी देवांकडून देवीची स्तुती। अध्याय 5वा देवांकडून देवीची स्तुती, हे त्यांनी माहिती दिलेली आहे। अंबिकेच्या रूपाची प्रशंसा। अध्याय 6वा धूम्रलोचन वध। अध्याय 7वा चंड व मुंड दैत्यांचा वध। अध्याय 8वा रक्तबीज वध। अध्याय 9वा निशुंभ वध। अध्याय 10वा दैत्यराज शुंभाचा वध। अध्याय 11वा देवतांकडून देवीची स्तुती आणि देवीकडून देवतांना वरदान। अध्याय 12वा देवी चरित्रांच्या पाठाचे महात्म्य। अध्याय 13वा राजा सुरत व समाधी वैश्य यांना देवीचे वरदान। आता बघा, पारायणाची पद्धती काय आहे, तर सगळ्यात आधी पारायण पद्धती दुर्गा मातेच्या उपासनेचा संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करावा, तर हे सर्वांना आता माहिती आहे, तरी नवीन सेवेकरी असतील त्यांना सांगते। एक तामण घ्यावं, खाली वरती आपला हातामध्ये पाणी, फुलं, अक्षता घ्याव्यात आणि मी सुनेत्रा म्हणजे तुमचं जे पूर्ण नाव आहे ते घ्यावं। त्यानंतर तुमचं गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र, या दिवशी या कारणासाठी ही सेवा करत आहे आणि माझ्याकडून ती निर्विघ्नपणे करून घ्यावी। तुम्ही राहता त्या शहराचं ठिकाण, हे सुद्धा दिवस, वेळ हे सुद्धा बोलायचं आहे आणि रोज त्याच वेळेत मग संकल्प करून म्हणजे रोज एकदाच संकल्प करायचा। हे संकल्पाचे पाणी तामनात सोडायचे, हात धुवायचा आणि मग पारायणाला सुरुवात करायची।
संकल्प फक्त पहिल्याच दिवशी करायचा, 9 दिवस ओळीनं संकल्प करण्याची काहीही गरज नाही. संकल्प सोडायचा, शेवटच्या दिवशी संकल्प सोडायचा आहे आपल्याला. श्री दुर्गा सप्तशती ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती पान क्रमांक 9 वर दिलेली आहे. आपण ती बघूया, आधीच बघून घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला जर रोज वाचन करायचं आहे तर तुम्ही कशाचं वाचन करू शकता. मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की कुठल्या अध्यायानं काय फळ मिळते. अध्याय क्रमांक 1, चिंता दूर होईल, दुष्ट आणि बलवान शत्रूंचे भय नाहीसे होईल, शत्रू निष्प्रभ होतील. अध्याय 2, आपल्या घरावर वा जमिनीवर दुसऱ्याने कब्जा केला असल्यास ताबा मिळेल. बघा किती छान आहे. 3, वादविवादात जय होईल. 4, धन मिळेल, सुंदर सुलक्षणी पत्नी मिळेल. 5, अध्याय 5, भूत पिशाच बाधा नाहीशी होईल, वाईट स्वप्नांचा परिहार होईल. अध्याय 6, सर्व इष्टकामना पूर्ण होतील, सर्व मनकामना पूर्ण होतील. 8, सैनिकांचे रक्षण होईल. ज्यांचे पती सैनिक आहेत त्यांच्या पत्नींनी अध्याय 8 जरूर वाचावा. अध्याय 9, लाभ होईल, संपत्ती प्राप्त होईल. अध्याय 9 कशासाठी आहे? लाभ होईल आणि संपत्ती प्राप्त होईल. अध्याय 10, शक्ती बळ वाढेल, चांगली संतती होईल, संतती सौख्य लाभेल. अध्याय 11, इष्ट लाभ होईल, भविष्याची चिंता दूर होईल, भक्ती वृद्धिंगत होईल आणि मोक्ष मिळेल. अध्याय 12, रोग निवारण होऊन आरोग्य लाभेल, मन निर्भय होईल, मनोवंचित इष्ट वस्तू प्राप्त होईल. संपूर्ण ग्रंथ पारायण, कार्यातील अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी होईल, भगवती दुर्गा मातेची प्रसन्नता व कृपादृष्टी लाभेल. तिच्या प्रसादाने क्षेम, स्थैर्य, कल्याण, वृद्धी, समृद्धी, सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य, यश, कीर्ती लाभेल. सर्व मंगल होईल आणि आनंद मिळेल. म्हणजे ज्यांना रोजच्या सेवेत संपूर्ण ग्रंथ जर वाचलात तर तुमच्या आयुष्यात अडचणी नावातला सुद्धा उरणार नाही आणि ज्यांना जसं हवं तसं केलं तरीही चालेल. आता तुम्हाला काय काय करायचं आहे हे सांगते. पारायण कसं करायचं आहे महत्वाचं. व्हिडिओ थोडा मोठा होईल, मात्र पूर्ण बघा. एका दिवसाचे पारायण. पाठ चालू असताना दीप अखंड ठेवावा आणि पाठ अर्धवट सोडून मध्येच उठू नये. अपरिहार्य कारणास्तव उठावे लागल्यास हात पाय तोंड धुवून मगच आसनावर बसावे. 2दा आचमन करावे. देवीची क्षमा मागावी. वायू विकार घडल्यास आचमन करावे व उजव्या हाताने उजव्या कानास स्पर्श करावा. पाठास प्रारंभ करावा आणि सर्व प्रकरणांचे क्रमशः वाचन करावे. 3 दिवसांचे पारायण. पहिल्या दिवशी फक्त देवी कवच, अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र, वेदोक्त रात्री सूक्त, तंत्रोक्त रात्री सूक्त आणि श्रीदेवी अथर्वशीर्ष या स्तोत्रांपासून आरंभ करून पहिल्या अध्यायानंतर वाचन करावे. दुसऱ्या दिवशी 3ऱ्या व 4थ्या अध्यायाचे वाचन करावे. 3ऱ्या दिवशी 5व्या अध्यायापासून सुरुवात करून त्यानंतरच्या सर्व प्रकरणांचे क्रमशः वाचन करावे. 9 दिवसांचे पारायण. आता शक्यतो सगळ्या स्त्रिया 9 दिवसांचे पारायण करतात. पहिला दिवस उपासनेचा संकल्प करावा. चौरंगावर देवीची स्थापना करून पूजा करावी. नंतर देवी कवच, अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र, वेदोक्त रात्री सूक्त, तंत्रोक्त रात्री सूक्त आणि देवी अथर्वशीर्ष या स्तोत्रांचे वाचन करावे. दुसरा दिवस दुर्गा पूजनानंतर दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या अध्यायाचे म्हणजेच देवीच्या प्रथम चरित्राचे वाचन करावे. तिसरा दिवस दुर्गा पूजनानंतर दुर्गा सप्तशतीच्या दुसऱ्या, तिसऱ्या व 4थ्या अध्यायाचे म्हणजेच देवीच्या मध्यम चरित्राचे वाचन करावे. चौथा दिवस अध्याय क्रमांक 5 पासून देवीचे उत्तर चरित्र आरंभ होते. उपासकाने 5व्या आणि 6व्या अध्यायाचे वाचन करावे. 5वा दिवस 7व्या आणि 8व्या अध्यायाचे वाचन करावे. 6वा दिवस 9व्या आणि 10व्या अध्यायाचे वाचन करावे. 7वा दिवस 13व्या अध्यायाचे वाचन करावे. 9वा दिवस ऋग्वेदोक्त देवी सूक्त, तंत्रोक्त देवी सूक्त, क्षमा प्रार्थना, देव्य पराध क्षमापन स्तोत्र, कुंजिका स्तोत्र व दुर्गा अष्टोत्तर शतनामावली यांचे वाचन करावे. पारायणाच्या काळात सोहेर वा सूतक आल्यास ज्याला सूतक नसेल अशा व्यक्तीकडून
ही उपासना पूर्ण करून घ्यावी। ही उपासना अर्धवट सोडू नये। सोयर सुतक काहीही आलं तरीही सेवा पूर्ण करावी। जसे आपण गुरुचरित्र पूर्ण करतो तसेच हे सुद्धा अत्यंत मोठी सेवा आहे, त्यामुळे ह्याचा खेळखंडोबा करू नये, तर ह्याची सेवा ही पूर्ण करावी। दुर्गा मातेच्या उपासनेचा संकल्प। कोणतीही उपासना संकल्पाशिवाय करू नये असा संकेत आहे। संकल्पाने उपासनेत दृढपणा येतो व उपास्य देवतेच्या कृपा प्रसादाने अपेक्षित कार्य लवकर संपन्न होते। म्हणून दुर्गेच्या उपासनेचा प्रारंभ करताना तिचा संकल्पही उपासनेच्या पहिल्या दिवशी फक्त एकदाच करायचा आहे। त्या दिवशी सकाळी स्नानानंतर धुतलेले शुद्ध वस्त्र नेसावे, भाळी गंध लावावे, देवघरातील देवांना नमस्कार करावा, घरातील वडीलधाऱ्यांना वंदन करावे, श्री गणपती, कुलदैवत, कुलस्वामिनी, ग्रामदेवता, स्थलदेवता, वास्तुदेवता, इष्टदेवता व गुरुदेवांचे स्मरण करावे। त्यानंतर देवाऱ्यासमोर उभे राहावे, उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन पुढील प्रमाणे संकल्प म्हणावा। श्री गणेशाय नमः, दुर्गा देव्ये नमः, महाकाल्ये नमः, महालक्ष्मे नमः, महासरस्वत्ये नमः। भगवती दुर्गा माते, तुला माझा नमस्कार असो। तू सनातन आदिशक्ती असून या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेस। तू विश्वसूत्राची संचालिका, प्रत्येकाला त्याच्या शुभाशुभ कर्माची फले तू देत आहेस। जगाचे कल्याण करणारी, दुर्जनांना शासन करणारी, शरणागतांचे रक्षण करणारी, दीन आर्तांची पीडा दूर करणारी, भक्तवत्सल, भक्ताभिमानी आणि उपासकांचे सर्वार्थाने कल्याण करणारी आहेस। म्हणूनच मी आपले नाव घ्यावे। आज शके 1900 तिथी मराठी महिन्याचे नाव घ्यावे। या मासात म्हणजे या महिन्यात शुक्ल वा कृष्ण पक्षातील टिंबटिंब म्हणजे या तिथीस वारी माझे तुमची कामना सांगावी। हे कार्य सिद्धीस जावे म्हणून दुर्गा सप्तशती पाठाने तुझी यथाशक्ती सेवा करण्याचा संकल्प करीत आहे। ही उपासना तुझ्या कृपेने निर्विघ्न पार पडो। मी भक्तिपूर्वक केलेल्या आराधनेने संतुष्ट होऊन तू माझा हेतू सफल कर, माझे सर्वार्थाने कल्याण कर। भगवती दुर्गा माते की जय। त्यानंतर तळहातावरील संकल्पयुक्त जल ताम्हणात सोडावे। गणपतीला व दुर्गा देवीला एक एक फूल वाहून नमस्कार करावा। ताम्हणातील जल तुळशीला घालावे। हा संकल्प ज्याला फलप्राप्तीची अपेक्षा आहे त्याने करावा। ज्याला चैत्री व शारदीय नवरात्रात असेच नित्यपाठ म्हणून सप्तशती पाठ करायचा असेल त्याला वरील संकल्प म्हणजे हा सांगितलेला संकल्प करण्याची आवश्यकता नाही। आता तुम्हाला मी अध्यायाचे महत्त्व सुद्धा सांगितले, कुठले अध्याय कधी वाचावेत हे सुद्धा सांगितलं। सगळ्यात आधी तुम्हाला वाचून घ्यायचे आहे देवी कवच म्हणजेच चंडी कवच जे दिलेलं आहे त्यांनी। त्यानंतर हे आहे 3 ते 4 पाणी। त्यानंतर अर्गला स्तोत्राचे वाचन करायचे आहे, हे आहे 3 पाणी। त्यानंतर किलक स्तोत्र 2 पाणी, वेदोक्त रात्री सूक्त 2 पाणी, तंत्रोक्त रात्री सूक्त 2 पाणी, श्रीदेवी अथर्व शीर्ष 2 पाणी। अत्यंत महत्त्वाचं आहे, हे वाचायचं आहे। हे जरा 4 पानांचे आहे। त्यानंतर श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला सुरू होत आहे। अध्याय पहिला ते अध्याय 13वा झाल्यानंतर काय करायचं आहे ते सांगते। आता बघूया, अध्याय 13 पर्यंत झाल्यानंतरची तुम्हाला मी सेवा सांगते की आपल्याला काय करायचे आहे। आपल्याकडून काही सुटू नये म्हणून मी तुम्हाला सगळं चेक करून सांगत आहे की सेवा करताना ती पूर्ण करा, तर तुम्हाला त्याचे संपूर्ण फळ मिळते। आता तुमचा अध्याय झाला 13वा। अध्याय 13वा पर्यंत वाचून झाल्यावर तुम्हाला स्तोत्रे म्हणायची आहेत। ऋग्वेद देवी सूक्त तुम्हाला म्हणायचं आहे। कोणतं? ऋग्वेद देवी सूक्त जे पुस्तकामध्ये म्हणजे ग्रंथामध्ये आहे। त्यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त म्हणायचं। तंत्रोक्त देवी सूक्त म्हणून झाल्यानंतर क्षमा प्रार्थना अत्यंत आवश्यक आहे, कारण आपण सामान्य माणसं आहोत, आपल्याकडून चुकाया होतात, वाचनात चुका होतात, कधीतरी आपल्याला जांभई येते, कधीतरी ढेकर येतो, काही होऊ शकतं, म्हणून आपल्याला क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणायचं आहे। त्यानंतर देव्यपराध क्षमापन स्तोत्र हे देखील तुम्हाला म्हणायचं आहे। कंपल्सरी आहे हे, असं नाही की तुम्हाला एक दिवस वाचले दुसऱ्या दिवशी नाही, असं नाही करायचं। कुंजिका स्तोत्र हे तुम्हाला वाचायचं आहे आणि कुंजिका स्तोत्र झाले की श्री दुर्गा अष्टोत्तर शतनामावली यामध्ये दिलेली आहे। देवींची संपूर्ण नावे तुम्हाला यामध्ये घ्यायची आहेत।
त्यानंतर तुळजाभवानीची आरती, श्री रेणुका मातेची आरती, सप्तशृंगी देवीची आरती, नवरात्रीची आरती, एवढ्या आरत्या आणि गणपतीची सगळ्यात आधी आरती, एवढ्या आरत्या तुम्हाला करायच्या आहेत. ग्रंथ पुन्हा एकदा दाखवते. हा आपल्याकडचा आहे, म्हणजे माझ्याकडचा आहे. तुम्हाला जो मिळेल तो, केंद्रातला अगर बाहेरचा देवी महात्म्य घेतलं तरीही चालेल, काहीही हरकत नाही. आपल्याला वाचनाशी मतलब आहे. आता ह्याच्यात सुद्धा सगळं मराठीमध्ये आहे. मराठीमध्ये वाचन केल्यामुळे आपल्याला ते वाचण्यास सोपे पडते, ऐकणाऱ्याला ऐकण्यास सोपे पडते आणि आपण जे काही वाचत आहोत त्याच्यात आपण मग्न होतो. आपण अगदी त्या ठिकाणी पोहोचतो जिथं देवी वध करत आहे, जिथं देवी लढत आहे, त्या ठिकाणपर्यंत आपण, म्हणजे माझा तर अनुभव आहे. मी गेल्या वर्षी प्रत्येक शुक्रवारी हे दुर्गा सप्तशती पारायण करायचे आणि असा अनुभव आला की प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर येतो. जेव्हा देवी चिडते तेव्हा आपले डोळे मोठे होतात, अंगावर काटा येतो. इतकं म्हणजे आपण जर त्यात रमत गेलो, खरंच मनापासून केलं तर हे अनुभव येतात. आता काही नियम आणि अटी सांगते जे या पुस्तकाबाह्य आहेत, मात्र गरजेचे आहेत. ब्रह्मचर्याचे पालन तुम्हाला करायचेच आहे. अजिबात घरामध्ये मांसाहार करायचा नाही. मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. परान्न कडकडीत वर्ज्य करायचं आहे. बाहेरचं कोणाच्याही हातचं खायचं नाही. इलाज नसेल, हॉस्टेलला राहत असाल तर गायत्री मंत्राचा उच्चार करून 11 वेळा गायत्री मंत्र म्हणून, त्यानंतर जेवणाची शुद्धी करून, पाण्याची शुद्धी करून, म्हणजेच गायत्री मंत्र म्हणून ते अन्न प्राशन करावे. देवीजवळ क्षमा मागावी की मला हे अन्न प्राशन करावे लागत आहे, कारण मी असं या ठिकाणी राहत आहे. त्यानंतर कुणी चप्पल घालतं, कुणी नाही, ज्याची त्याची इच्छा. पुरुष जर हे करण्यास बसत असतील तर चांबड्याचा बेल्ट घालून किंवा खिशामधले पॉकेट काढून ठेवावे. त्यानंतर वाचन करावे. स्त्रियांनी आणि पुरुषांनी दोघांनी लक्षात ठेवावे की काळे वस्त्र घालून बसू नये. शक्यतो तुम्हाला साडी नेसून वाचन करायचं आहे, पण कम्फर्ट झोन सुद्धा आवश्यक आहे. म्हणून गाऊन नाईट ड्रेस न घालता तुम्ही व्यवस्थित ओढणीसहित असा ड्रेस घालून बसलात तरीही चालेल. मात्र गाऊन, नाईट ड्रेस किंवा जीन्स पॅन्ट हे कपडे घालून पारायण करू नये. तुम्ही म्हणाल मनी भाव असणे महत्वाचे आहे. बरोबर आहे, पण हे देवीचे आहे, त्यामुळे काही नियम ह्याला आहेत जे सांगितलेले आहेत. आणि जर तुम्हाला नसतील पाळायचे, तुमची इच्छा, असं काही नाही, कोणावरही जबरदस्ती नाहीये. फक्त मी सांगण्याचं काम करते की हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत. 9 दिवस अखंड दिवा, आणि तुम्ही वाचन करताना तुपाचा दिवा किंवा जो अखंड दिवा आहे तो असावा, याची काळजी घ्यावी. बसायला लाल रंगाचे आसन घ्यावे. आसन स्वच्छ धुतलेले असावे. ते आसन फक्त देवापुरतेच असावे. रोज एक श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम श्री कुलदेवताभ्यो नमः या जपाची 1 माळ करावी आणि श्री स्वामी समर्थ या जपाची 1 माळ रोज न विसरता करावी. या सगळ्या सेवांबरोबर आपली नित्य सेवा, म्हणजे आपले रोजचे अध्याय 3, अध्याय 7, 11 माळी जप, तारक मंत्र ही सेवा चुकवायची नाही. या सेवेसोबत ती सेवा सुद्धा कंटिन्यू करायची. महाराजांचा विसर पडून द्यायचा नाही हेही सांगते. या सेवांबरोबर त्याही सेवा करायच्या आणि रोज नैवेद्य दाखवायचा. काहीही दाखवा, साखर दाखवली तरी चालेल, दूध साखर, खीर, साखर, फळं, उपवासाचं जे काही आहे ते तुम्ही दाखवू शकता. तुमचा उपवास नसेल तर तुम्ही जेवणाचा नैवेद्य दाखवू शकता, पण शक्यतो नवरात्रामध्ये उपवासाचाच नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे उपवासाचे राजगिराचे लाडू, फळं असं आणून ठेवा, जेणेकरून तुम्हाला 9 दिवस पिठी काय म्हणतात त्याला, खडी साखर, अशा फुटाणे, साखर फुटाणे असा नैवेद्य आणून ठेवा जो तुम्हाला दाखवता येईल. रोजच्या रोज घरातली जी दुसरी लक्ष्मी असते तिला तुम्हाला गुलाब अत्तर लावून या सेवेला बसायचं आहे. सेवेला बसताना शक्यतो केस धुवून बसा. रोज नाही धुतले तरी चालतील, पण जेवढे जमेल तेवढ्या वेळा केस धुवून बसा. केस वाळवून, केस बांधून बसायचं आहे. केस सोडून अजिबात ह्याला बसायचं नाहीये. डोक्यावर ओढणी किंवा डोक्यावर पदर घेणे कंपल्सरी आहे, त्याशिवाय बसायचं नाही. कारण ह्याच्यामध्ये ह्याचे जे हे आहेत की नाही, काय म्हणतो आपण, अध्याय, ह्याच्यामध्ये खूप ऊर्जा आहे. ती ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावू नाही शकत. आपल्या डोक्यावर म्हणून काहीतरी असावं असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पारायण करायचे आहे. सगळे काही माहिती मी व्यवस्थित दिलेली आहे. तरीही तुम्हाला जर काही अडचण वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याच्याबद्दल मी माहिती देईन. जर तुम्हाला माहित असेल की आपला बरोबर समजा आता 3 ऑक्टोबरला नवरात्र बसेल, तुमची 5 तारीख आहे, तर तुम्ही पहिल्या दिवशीपासून बसू नका. जेव्हा तुमचा पिरियड होऊन जाईल तेव्हा बसा, पुढे कंटिन्यू ठेवा. एकूण 14 पाठ केलेत तुम्ही तर तुम्हाला नवचंडी होम केल्याचे पुण्य मिळते. 9 पाठ करण्याला अत्यंत 14 पाठ करण्याला अत्यंत जास्त महत्व आहे. नवचंडी होम करायला घरामध्ये जर तुम्ही गुरुजी बोलवलेत
तर साधारण 30 ते 40 ते 50 म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी 50-70 हजार रुपये सुद्धा घेतात। हेच जर तुम्ही घरातल्या घरात 14 अध्याय वाचलेत, 14 वेळा पाठ केलात, तर तुमच्या घरामध्ये नवचंडी होम केल्याचे पुण्य तुम्हाला मिळते। आणि नवचंडी होमचे फायदे सांगायलाच नको, खूप आहेत, लोकांनी अनुभव घेतलेले आहेत। जर तुम्ही आजपर्यंत केलं नसेल तर तुम्हीही करा, केलं असेल तरीही करा। हे 9 दिवस वाया घालवू नका। फक्त पिरियड सुतक सोयर यांनी काही करू शकत नाही, ते संपल्यावर करा। आणि इतर वेळेस जर तुमच्या कधी मनात आलं की मला 14 पाठ करायचे, तर अजून चैत्र नवरात्र आणि बनशंकरीचं बदामीचं नवरात्र बाकी आहे, त्या नवरात्रामध्ये केलं तरी चालेल। मी तिन्ही नवरात्रात करणार आहे ही सेवा। म्हणजे आता या नवरात्रीत तर माझी अडचण वगैरे नाहीये, त्यामुळे मी ही 100% सेवा करणार आहे, 14 पाठच करणार आहे। तुम्ही तुमच्या सोयीनं सगळं बघून तारखा वगैरे, तुमच्या घरात कोणाची डिलिव्हरी होणार नाहीये ना, आता सुतक आपल्या हातात नाहीये, पण सोयर आणि तारीख हे आपल्या हातात आहे, हे बघूनच सेवेला बसावे अशी कळकळीची विनंती आहे। सेवेमध्ये चेष्टा उडवू नका की चालतंय, काही नाही होत, काही देव बिघडवत नाही, देव वाईट करत नाही, असं करू नका। सेवा ही सेवा आहे, मनापासून करा, नियम अटी धरून करा, म्हणजे त्याचा तुम्हाला लाभ होईल आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा ते करावेसे वाटेल। आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत दुर्गा माते की जय। श्री स्वामी समर्थ।